चला लवकर. उचलतो सावकाश आजोबा, सावकाश. ठीक आहे ना तुम्ही कोण तुम्ही आणि कोण हवाय तुम्हाला? तुम्हीच. हा? तुम्ही पडलात ना, लागलं का तुम्हाला? तुमचं काळीज धडधडत होतं. छे आमच्या मिलिटरीत असे बरेच तोफगोळे रणगाडे छातीवर जेललेत आम्ही. तेव्हा हे काहीच नाही आमच्यासाठी. आपली ओळख. आमची ओळख? आजोबा, ही माझी आत्या, तुम्हाला बोललेलं ना त्या ह्याच मंदाकिनी राजे शिर्के. कोण शिकरलं? नाही, नाव आहे, आडनाव मंदाकिनी राजे शिर्के. लोक आम्हास आत्यासाहेब म्हणतात. तुम्ही आम्हाला मंदा म्हणू शकता. मंदा. हा? हा राहिला मंदा. आपली ओळख? मी या घराचा मालक. मालक रिटायर्ड लॉन्स नाईक, हवालदार, नायब सुभेदार मेजर हनुमंतराव धनाजीराव सुर्वे, अलग जाणार. काय सांगता? इतकं सगळं आहात आपण? खूपच भारी. तुमचा आवाजही भारी आहे. दिसायलाही देखणे आहात. रूपाने राजबिंडे आहात. साठावं सरलं असलं तरी डॅशिंग आहात. एखाद्या तालेवार संस्थानाचे राजकुमारच जणू. आवडला तमास? काय? आपलं व्यक्तिमत्व. अरे बापरे, आता काय करू? आता आम्ही काय सांगावे तुम्हास? महामाया, तू पाहुण्यांचं स्वागत कर. आम्ही आलोच. मी आलोच. हो ना म्हणजे. आतेबाई नमस्कार. मी माया सुर्वे, महिला प्रदेश अध्यक्ष, शिंपल आणि शिवीट उर्फ मम्मी साहेब. मम्मी साहेब, या या या. सारख्या माझ्या मिटिंग सुरू असतात ना, ही मिटिंग ह्याचं उद्घाटन त्याचं उद्घाटन. लई माझं सोशल वर्क चालू असतंय. घ्या घ्या पाणी घ्या. या आत्याबाई. धन्यवाद.
अरे आत्याबाईंचा प्रवास लांबचा झालेला दिसतोय. हो, आत्याबाईंचा खूप जीव आहे माझ्यावर. खास माझ्यासाठी एका फोनवर मुंबईवरून आले ते. भारीच की. आत्या असावी का नाही तर अशी, नाहीतर काय काय आत्या असतात हिस्सा मागायला येणाऱ्या, हक्क दाखवायला येणाऱ्या. पण ह्या चांगले आहेत. आत्याबाई चहा घेणार का तुम्ही? हो हो, आम्हास चहा चालेल आणि सोबत फराळ दिलात तर चालेल. फराळ तो तर दिवाळीला असतोय, आमच्याकडे आता नसतोय फराळ बिराळ. तुमच्या धाकट्या सुनबाई जरा जास्तच अतिउत्साही दिसतायत. सपने, अगं फराळ म्हणजे त्यांना असं म्हणायचंय चहा सोबत जी काही तोंडी लावायला असेल ना ती घेऊन ये. बरोबर ना? असे होय. काय खाणार, काय आणू तुमच्यासाठी? असं विचारते जणू काही सत्ताच करून खाऊ घालणार आहे. जे द्याल ते, खारी, बिस्किट, बटर, फाफडा, जिलेबी, खाकरा, चिवडा, काही चालेल. एवढंच? सपने, जा चहा टाक आणि जे काय असेल ते घेऊन ये. कुठून? हात पाडच का ग? कुठं म्हणजे काय? किचन मधनं जा 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 पटकन. आणते. आत्याबाई थकला असणार ना, खूप लांबचा प्रवास झालाय. आता आम्ही काय सांगावे तुम्हास? थोडा त्रास झाला आम्हाला प्रवासाचा. मान आणि मनका गेलाय, पण आर्यन राजे, अहो तुमच्यासाठी कसला आलाय त्रास? बाई 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 बाई, किती जीव आहे तुमचा तुमच्या बाच्यावर. आत्या असावी का नाही तर अशी अशी आत्या दुनियेत सुद्धा शोधून सापडणार नाही. कशा शोधून सापडणार नाही, शोधूनच आणलंय त्यांना. काय शोधून आणली म्हणजे? म्हणजे ते त्यांना पिक करायला गेलो होतो ना मी, तर मग चुकामुक झाली, मग ती शोधाशोध झाली. आहे का आता चुकामुक व्हायची काय गरज आहे तिथं? एसटी स्टँडवर गाडी दिसली की लगेच तिथनं आणायला पाहिजे होतं ना. नाही नाही, एसटी स्टँड नाही, एअरपोर्टला गेलो होतो ना पिकअप करायला. डॅडी साहेबांनीच फ्लाईट बुक करून दिली. अयो फ्लाईटने आले तर भारीच की. अयो मी पण काही इडे आता मंत्र्याची बहीण आहे म्हणल्यावर फ्लाईट. आत्याबाई, सपनीने चहा टाकला असेल तर तुम्ही फ्रेश व्हा. मी आहे माझ्या खोलीत. आर्यन, ह्यांचं समजा आवडलं का नाही का ह्यांना जेवायला खालीच घेऊन ये. हरकत नाही, या तुम्ही. साहेब, कसा झाला माझा अभिनय? जमतंय. खरं सांगताय? काय झालं मम्मी साहेब? काही नाही काही नाही, मी आहे खोलीत. हो, वाघमारे, काय झालं? अशा चिडून का आत आला तुम्ही? चिडून आले? मग काय उड्या मारत यायला पाहिजे होतं? अहो तसं नाही, माझं ऐकून तरी घ्या. ते बी बाहेर. बाहेरच थांबायचं ना. इथं काय करतोयस तू? इथं कोण आहे तुझं? तुम्ही. मी नाही येत. जा जाऊन त्या बाईला आधार दे. तुझ्या आधारासाठी आसुसलेत. वाघमारे, अहो काय बोलताय तुम्ही? अहो त्या आर्यनच्या आत्याबाई आहेत त्या. मी पटलो
आणि त्यांनी मला सावरलं. अच्छा, तसं पण स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या माती मारायला निघालाच आहेस. माझी रिकामी झालेली जागा त्या भरून काढतील हा? जा, तुला तुझं रान मोकळं आहे सत्य. जा त्यांच्याकडे जा. काय हँडसम, चार्मिंग आणि काय डॅशिंग डॅशिंग आहेस ना. जा 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 जा, त्यांना काय हवं नको ते बघ. जा जा, जा. अहो वाघमारे, काही काय बोलताय? अहो किमान त्यांचा आणि माझ्या वयाचा विचार तरी करा. माझ्यापेक्षा दुप्पट वयाच्या आहेत त्या, म्हणजे मम्मीच्या वयाच्या आहेत. मग काय झालं? काय नसते असं. आजकाल तर असलं काहीच नाही. वेळाच्या काय मर्यादा राहिले वे? कधी पण कोण पण कुणाच्या पण प्रेमात पडते. परवा आलेला मुलगा बघितला नाहीस? मम्मी साहेबांच्या प्रेमात पडला. हा, ते पण बरोबर आहे सोडा. म्हणजे जगात काय पण होऊ शकतं हो. माझ्या आयुष्यात नाही. माझ्या आयुष्यात असं काहीच होणार नाही. अहो, बुडत्याला काठीचा आदर द्यायचा अशी शिकवण मिळालं ना आपलं. लांब जवळायचं नाही अजिबात. म्हणूनच त्या आत्याबाईच्या प्रेमात अखंड बुडायचं ठरवलेस का? काय? अहो वाघमारे, काय बी काय बोलतो? नुसतं त्यांना पडताना काय दिसलं मी? तुम्ही कुठला विचार करताय? एक मिनिट वाघमारे, मला सांगा, जेलस झालात का हो तुम्ही? हा, खरं सांगा, जेलस सध्या खरंच रागवल्या. मस्करी करू नकोस. आधाराला तूच बरा सापडलास रे. दुसरं कुणी नव्हतं आजूबाजूला. आणि त्यामुळे तुलाच कशा धडकल्या का? तू त्यांना धडकलास मुद्दाम. काय मुद्दाम? अहो, आता कसं समजवू तुम्हाला? गैरसमज झालाय तुमचा. अहो ऐका की वाघमारे, बरं ठीक आहे, तुम्ही रागावलाय ना माझ्यावर. ठीक आहे, मी ना तुमच्यासाठी 100 उठाबशा काढतो. म्हणजे तुमचा राग शांत होईल ना. थांबा, कान पकडून काढतो. 1 2 3 4. उठाबशा काढायचं नाटक बास झालं. मला माहितीये तो आर्यन कधी एकदा माझ्याशी लग्न करून मला इथून घेऊन जातोय ना, असं वाटतंय तुला. त्यामुळे उठाबशा काढायचं नाटक बास झालं आता. त्यामुळे सत्य काय बदलणार नाही. हा सत्य आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या बाईशी ही असं शी बाबा. बस झालं वाघमारे. संशय घेण्याचं पण एक लिमिट असतं. ऐकून घेतो म्हणून काही काय ऐकवतोय मला? माझ्यावर ओरडतोयस? नाही सॉरी, म्हणजे ओरडायचं नव्हतं मला तुमच्यावर, पण तुम्ही कशा वागताय बघा ना. मी कशी समजूत काढू आता तुमची? काही गरज नाही समजूत काढायची. जे दिसायचं होतं ते सगळं दिसलंय. संताप होतोय माझा. जा तू जा, तुझ्या लाडक्या आत्याबाईची खातिरदारी कर. जा जा. काय करताय तुम्ही? काही काय बोलताय? एकदा ऐकून तरी घ्या माझं. नाही ऐकायचं काय सुद्धा. परक्या बाईला एवढा आधार देतोय. स्वतःच्या बायकोला दिलाय का असा आधार कधी एवढ्या जवळनं? स्वतःच्या बायकोला जवळनं आधार द्यायचा होय? मग घेऊया की, त्यात काय एवढं? सोड. अहो सोड म्हणले ना. वाघमारे, सोड. लांब जवळ येऊ नको. तुम्हाला सांगतो, आम्ही पूर्वी जेवायला जमिनीवर बसायचो. बैठक करून जेवायला काय वेगळीच मज्जा यायची. नाही थोडा जवान, जेवणाआधी वदनी कवल घेता म्हणायचं असतं. एवढी साधी शिस्त नाही तुम्हाला? नाही, तुम्ही सगळेच मॉडर्न झालात ना. सगळंच मॉडर्न झालं. खाणं मॉडर्न, पिणं मॉडर्न, झोपणं मॉडर्न, उठणं मॉडर्न, बसणं मॉडर्न. सगळंच मॉडर्न.
काका आजोबा मी काय म्हणते तुम्हाला पेन्शन पेन्शन असेल नाही? ताई, अति उत्साही कार्यकर्ता, माझ्या पेन्शन बद्दल का विचारतेस? तुझा माझ्या पेन्शनवर डोळा आहे? असंच विचारलं मी काय गप्पा मारणार ना तुमच्याशी. तरी मला वाटतंय एक लाखभर तर पेन्शन असेल आजोबा. ताई, सोडा जवान, तुम्हा नवरा बायकोंची माझ्या पेन्शनवर नजर आहे. हे बघा, तुम्हाला त्यातला एक पैसा सुद्धा मिळणार नाही. नकोच आहे मला, नकोच आहे. आजोबा, पेन्शनचं टेन्शन बाजूला ठेवा आणि जेवा. वाह, आमच्या नासूनबाईंनी यमक साधलाय. काय तल्लख बुद्धी आहे नासूनबाईंची. तुम्ही एक काम करा, उद्या पोलीस स्टेशन मधून येताना बेड्या घेऊन या आणि तुमच्या विनोदाला बेड्या ठोकून टाका. हा 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 हा. हा 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 हा. हे काय करताय? जेवायला सुरुवात करा. गिळा. वा 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 वा. कमाल झाली भाजी. काय चव आहे हाताला. थँक्यू आजोबा. मराठी. धन्यवाद. तू कशाला धन्यवाद म्हणतेस? मी माझ्या लाडक्या नाचुनेचं कौतुक करतोय. तुला साधं पाणी नीट उकळता येत नाही, तू काय भाजी बनवणार? अति उत्साही कार्यकर्ता. आत्यासाहेब, हा, काय झालं? काही हवंय तुम्हाला? नाही काही नको. मग काय होतंय का तुम्हाला? कुठं काय? मग तुमच्या पायाला खास सुटले का हो? छे छे, भाजीवाडा. पुरे. थांबते इथंच. आता लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे. लग्न कार्य म्हणजे काय सोपं कार्य नाही. कंबर कसून कामाला लागला पाहिजे. खूप काम असतात. लग्नाचा मुहूर्त काढावा लागेल. लग्नाची खरेदी, मानपान, मंडप सजावट हे सगळं बघावं लागेल. एक काम करू, आपण सगळ्यांनी कामं वाटून घेऊ. पत्रिका छापाव्या लागतील, दागिने बनवावे लागतील. काय झालं मेजर? आणि एक आठवलं, जरी नाचूनबाईंचं दुसरं लग्न असलं तरी पहिल्या लग्नापेक्षा भारी झालं पाहिजे. कशाचीच कमतरता राहिली नाही पाहिजे. ताई, पारोत्री, तू तुझ्या सगळ्या पै पाहुण्यांना कळव आणि सगळ्यात आधी तुझ्या वडिलांना कळव. त्यांना म्हण, माझं म्हणजे तुमच्या पोराचं लग्न आहे. एक दौरा पुढं ढकला. हो आजोबा, सांगतो त्यांना. ठीक आहे. बाकी लग्नाची तारीख आणि मुहूर्त गुरुजींशी मी स्वतः बोलून घेईन. हो हो, सगळ्यांनी लगबग करा आता. अजिबात कुणी सुद्धा स्वस्त बसायचं नाही. हा, माझं दुसरं लग्न आहे ना,
धूमधडाक्यात झालं पाहिजे. कसं आहे, पहिल्या लग्नात माझी इच्छा होती माझ्या होणाऱ्या नवऱ्यानं हत्तीवर नाही यावं, मस्त मोठा राजेशाही थाट असावा, भरपूर लोकांची गर्दी असावी. ती इच्छा काय पूर्ण झाली नाही. पहिल्या लग्नात काय नवरा गाडीतूनच आला. निदान ह्या लग्नात तरी इच्छा पूर्ण झाली तर बरं होईल. जयदीप भाऊजी, भला मोठा हत्ती कुठं मिळते का बघा. हत्ती हा मग आता दुसऱ्या लग्नात एवढा खर्च करणारच आहात ना. एखादा हत्ती यायला असा किती खर्च होणार. मंजू इतकी पॉझिटिव्ह झाली लग्नासाठी, अनबिलिव्हेबल, कमालच झाली. फार हत्ती आहे ही. ठीक आहे, बघूया, हत्ती बघूया. आणि हत्ती नाही मिळाला ना तर एखादा जिराफ बघूया. आणि एखादा जिराफ पण नाही मिळाला तर एखादा गेंडा बघूया. आणि गेंडा पण नाही मिळाला तर गाढव. नाही, गाढव कशाला, गाढवाचंच लग्न आहे. घ्या. बस, नको आहे मला. हो जेवण. पोट भरलं माझं, पोट भरलं. हत्ती एवढं पोट नाही आहे माझं, तरीच भरलं. चला. का आता कुठं गायब झाला तुझा उत्साह. मला खिजवतोस काय. मी पण तुझी बायको आहे, समजलंस. वाघमारे, का हो? कसला एवढा विचार करताय? सत्या, बास करूया हे नाटक. आता तर ते आर्यनच्या आत्याबाई पण येऊन धडकले. मम्मी साहेब लगेच लग्नाचा मुहूर्त काढायला बघतील काय. एव्हाना त्यांनी मुहूर्त काढला पण असेल. ऐक माझं, थांबूया नाटक. सगळं काय ते खरं खरं घरात सांगून टाक. वाघमारे, अहो कशाला एवढी चिडचिड करताय? हे बघा, जे काय चाललंय ते मला सुद्धा पटत नाहीये. पण तुम्ही जरा समजून घ्या की, हे बघा, जर गरज नसती तर यात पडलोच नसतो ना मी. ते जे काय असेल ते मला आता काही नाही समजून घ्यायचं. एक तर तुझं खरं रूप समोर येऊ नये त्याचं टेन्शन. आणि त्या माती फिरून काल फोन पण केला होतास, विसरलास? रिलॅक्स वाघमारे, रिलॅक्स. हे बघा, जोपर्यंत तो माथेफिरू आपल्याला सापडत नाही ना, तोपर्यंत हे नाटक सुरूच ठेवावं लागणार आहे आपल्याला. पुन्हा पुन्हा तीच गोष्ट किती वेळा सांगू तुम्हाला? सध्या एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? तो माथे फिरून नुसतं फोन नाही करत. फोनवर अशा गोष्टी बोलतो ज्या फक्त आपल्यात असतात. त्या त्याला कशा कळत असतील? काल फोनवर काय बोलत ऐकलंस ना? होय, ऐकलं मी. पण त्याला कसं कळत असेल तेच कळत नाही आहे ना. म्हणजे मी तर कुणाशी काय बोललोच नाही. म्हणजे आता मी ह्या काकाच्या गेटअपमध्ये, त्यामुळे कुणाशी काय बोलायचा प्रश्नच येत नाही. वाघमारे, चुकून तुम्ही तर कुणाला काय बोलला नाही ना? नाही रे, मी नाही बोलले कुणाला काय. सत्या, सत्या, एक मिनिट. आर्यन, त्याचं काय? आर्यन काल मला भेटायला आला होता. मग इतके दिवस मला फोन करून त्रास देणारा माते फिरू, त्याला माझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. आणि तो समोर यावा म्हणून हे नाटक करते. त्याच्याशी बोलले होते मी. हो, पण का? आपलं ठरलं होतं ना की हा प्लॅन कुणालाच सांगायचं नाही म्हणून. हे नाटक आपल्याच होतं ना वाघमारे. आणि तसं बी त्यानं शेतकऱ्यांच्या बाबतीत जो निर्णय दिला तेव्हाच तो मला खटकला होता, आणि तुम्ही त्यालाच जाऊन सगळं सांगितलं. सत्या रे, शेतकऱ्यांच्या बाबतीत त्याचा निर्णय चुकला पण असेल, पण त्यानं पहिल्यापासून आपल्याला या प्रकरणात मदत केली. आणि लग्नाचं खूण मम्मी साहेबांनी त्याच्या डोक्यात घातलंय ना. त्यानं स्वतःहून तर विचारलं नव्हतं.
आणि मग हे लग्नाचं प्रकरण पुढे गेलं असतं तर त्याला सांगणं तर गरजेचं होतं ना. ठीक आहे, जाऊ दे. तुम्ही सांगितलं ना त्याला, जाऊ दे, सोडा तो विषय. पण तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा तुम्ही. काय शांत होते रे सत्या. त्यात ती आत्याबाई आल्यापासून हात धुवून माग लागले तुझ्या. हो, त्या आत्याबाईचा तरी विषय सोडा. वागणारे, हे बघा, नका चिडचिड करू तुम्ही, त्यांना तुम्हालाच त्रास होईल ना. हे बघा, शांत व्हा तुम्ही, अजिबात त्रास करून घेऊ नका स्वतःला. तो अवतार बदल रे, टोचतंय सगळं. सत्या रे, माझ्यासोबत असताना तरी सत्या म्हणून राहा. तुझ्याशी बोलताना असं वाटतं की कुठल्या तरी आजोबांशी गप्पा मारते. ऐक, जा, हा अवतार बदलून ये ना, जाण प्लीज. अहो पण वागणारे, कोणी बघितलं तर आपलं सगळं भांड फुटल ना. कोण बघणार आहे, सगळे झोपलेत. ऐक की, जा जा प्लीज, हा अवतार बदलून ये ना सत्या. पण जाणारच का नाही? बरं ठीक आहे, जातो. पण तुम्ही आधी शांत व्हा प्लीज. मेडिटेशन करा 2 मिनिटं, मी आलोच तोपर्यंत. हा, आता ठीक आहे. ठीक आहे. आता या मग जवळ.